नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं ऑनलाईन अभ्यास पॉईंटमध्ये। आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे इतिहासाचे टॉप 50 क्वेश्चन। परीक्षेत नेहमी येणारे असे प्रश्न आपण पाहणार आहे। येणाऱ्या एक्झामसाठी महत्त्वाचे असे प्रश्न असणार आहेत। इतिहासाच्या क्वेश्चनची सिरीज आपण चालू केली आहे। यामध्ये आपण टोटल 500 क्वेश्चन पाहणार आहे। याआधी एक व्हिडिओ टाकून झालेला आहे, जर तो तुम्ही बघितला नसेल तर तो पण नक्की बघून घ्या। चला तर सुरू करूया आजच्या व्हिडिओला। पहिला प्रश्न आहे, 1857च्या उठावात दिल्लीच्या रक्षणाची जबाबदारी कोणाकडे होती? बख्तर खान, कुंवर सिंग, मौलवी अहमद उल्ला का नानासाहेब पेशवे? तर योग्य उत्तर आहे या प्रश्नाचं पर्याय क्रमांक 1, बख्तर खान। पुढचा प्रश्न आहे, 1857च्या उठावात कानपूरच्या रक्षणाची जबाबदारी कोणाकडे होती? तर कानपूरच्या रक्षणाची जबाबदारी होती कुंवर सिंगकडे। पर्याय क्रमांक 2। पुढचा प्रश्न आहे, रामकृष्ण मिशनची स्थापना खालीलपैकी कोणी केली होती? स्वामी दयानंद सरस्वती, स्वामी सहजानंद, स्वामी विवेकानंद का राजा राम मोहन रॉय? तर योग्य उत्तर आहे या प्रश्नाचा पर्याय क्रमांक 3, स्वामी विवेकानंद। पुढचा प्रश्न आहे, नारायण गुरु यांनी सामाजिक विषमता दूर करण्यासाठी कुठे सुधारणा चळवळ उभारली? महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, तामिळनाडू का केरळ? तर योग्य उत्तर आहे या प्रश्नाचा पर्याय क्रमांक 4, केरळ। पुढचा प्रश्न आहे, पहिली जैन संगीती कोठे आयोजित करण्यात आली होती? पाटलीपुत्र, सारनाथ, कुंडलग्राम का कुशीनगर? तर योग्य उत्तर आहे या प्रश्नाचा पर्याय क्रमांक 1, पाटलीपुत्र। पुढचा प्रश्न आहे, गौतम बुद्धांनी पहिला उपदेश कुठे दिला होता? तर गौतम बुद्धांनी पहिला उपदेश दिला होता सारनाथ येथे। पर्याय क्रमांक 2। पुढचा प्रश्न आहे, दिगंबर आणि श्वेतांबर शब्द कोणत्या धर्माशी संबंधित आहेत? शीख धर्म, हिंदू धर्म, जैन धर्म का बौद्ध धर्म? तर योग्य उत्तर आहे या प्रश्नाचा पर्याय क्रमांक 3, जैन धर्म। पुढचा प्रश्न आहे, महायान शब्द कोणत्या धर्माशी संबंधित आहेत? तर महायान हा शब्द संबंधित आहे बौद्ध धर्माशी। पर्याय क्रमांक 4। पुढचा प्रश्न आहे, कुशाण वंशाची स्थापना खालीलपैकी कोणी केली होती? कुजुल कडफिसेस, वसुमित्र, पार्श्व का कनिष्क? तर कुशाण वंशाची स्थापना केली होती कुजुल कडफिसेस। पर्याय क्रमांक 1। पुढचा प्रश्न आहे, नालंदा विद्यापीठाची स्थापना कोणी केली होती? स्कंदगुप्त, कुमारगुप्त, चंद्रगुप्त II का समुद्रगुप्त? तर नालंदा विद्यापीठाची स्थापना केली होती कुमारगुप्त। पर्याय क्रमांक 2। पुढचा प्रश्न आहे, स्वराज्य पक्षाची स्थापना मोतीलाल नेहरू व चित्तरंजन दास यांनी कधी केली? 1928, 1926, 1923 का 1922? तर योग्य उत्तर आहे या प्रश्नाचा पर्याय क्रमांक 3, 1923। पुढचा प्रश्न आहे, सायमन कमिशनची नियुक्ती कधी करण्यात आली होती? 1925, 1930, 1932 का 1927?
तर योग्य उत्तर आहे या प्रश्नाचं पर्याय क्रमांक 4, 1927. पुढचा प्रश्न आहे, डिसेंबर 1929च्या लाहोर येथे भरलेल्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते? पंडित जवाहरलाल नेहरू, लाला लजपत राय, सुभाषचंद्र बोस का महात्मा गांधी? तर योग्य उत्तर आहे ह्या प्रश्नाचा पर्याय क्रमांक 1, पंडित जवाहरलाल नेहरू. पुढचा प्रश्न आहे, महात्मा गांधींनी मिठाच्या सत्याग्रहाची सुरुवात कुठून केली? साबरमती, दांडी, खेडा का सुरत? योग्य उत्तर आहे या प्रश्नाचा पर्याय क्रमांक 1, साबरमती. पुढचा प्रश्न आहे, महात्मा गांधी कोणत्या दिवशी मिठाच्या सत्याग्रहासाठी आपल्या सहकाऱ्यांसह निघाले? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 12 मार्च 1930. पुढचा प्रश्न आहे, महात्मा गांधींनी कोणत्या दिवशी मिठाचा कायदा मोडला होता? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, 6 एप्रिल. पुढचा प्रश्न आहे, खुदा-ई खिदमतगार या संघटनेची स्थापना कोणी केली होती? खान अब्दुल गफार खान, सर सय्यद अहमद खान, अब्दुल लतीफ का रहमत अली? तर योग्य उत्तर आहे या प्रश्नाचा पर्याय क्रमांक 1, खान अब्दुल गफार खान. पुढचा प्रश्न आहे, सरहद गांधी म्हणून खालीलपैकी कोणाला ओळखले जाते? तर सरहद गांधी म्हणून ओळखले जाते खान अब्दुल गफार खान यांना. पर्याय क्रमांक 1. पुढचा प्रश्न आहे, सोलापूर सत्याग्रह कोणत्या दिवशी करण्यात आला होता? 6 मार्च 1930, 12 मार्च 1930, 6 मे 1930 का 15 एप्रिल 1930? तर योग्य उत्तर आहे या प्रश्नाचा पर्याय क्रमांक 3, 6 मे 1930. पुढचा प्रश्न आहे, सोलापूर सत्याग्रहात सहभागी असल्यामुळे खालीलपैकी कोणाला फाशीची शिक्षा देण्यात आली? मलप्पा धनशेट्टी, कुर्बान श्रीकृष्ण सारडा, कुर्बान हुसेन का वरील सर्व? तर योग्य उत्तर आहे या प्रश्नाचा पर्याय क्रमांक 4, वरील सर्व. तर या सर्वांना फाशीची शिक्षा देण्यात आली होती. आणि यामध्ये अजून एक नाव आहे, ते म्हणजे जगन्नाथ शिंदे. हे पण नाव इथं लक्षात ठेवायचं आहे. पुढचा प्रश्न आहे, गांधीजींच्या अटकेनंतर गुजरातमधील धारासना सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले होते? सरोजिनी नायडू, मिठूबेन पेटीट, अवंतिकाबाई गोखले का लीलावती मुंशी? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, सरोजिनी नायडू. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील खालीपैकी कोणत्या ठिकाणी मिठाचे सत्याग्रह झाले? वडाळा, मालवण, शिरोडा का वरीलपैकी सर्व? तर योग्य उत्तर आहे या प्रश्नाचं वरीलपैकी सर्व. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रात जेथे मिठागरे नव्हती तेथे लोकांनी जंगलविषयक कायदे मोडले, तर खालीलपैकी कोणत्या ठिकाणी जंगलविषयक कायदे मोडले गेले? बिळाशी, संगमनेर, पुसद का वरीलपैकी सर्व? तर योग्य उत्तर आहे या प्रश्नाचा पर्याय क्रमांक 4, वरीलपैकी सर्व. पुढचा प्रश्न आहे, प्रथम गोलमेज परिषद कधी आयोजित करण्यात आली होती?
10 सप्टेंबर 1932, 10 सप्टेंबर 1931, 17 नोव्हेंबर 1930 का 10 नोव्हेंबर 1930? तर योग्य उत्तर आहे या प्रश्नाचा पर्याय क्रमांक 4, 10 नोव्हेंबर 1930. पुढचा प्रश्न आहे, पुणे करार खालीलपैकी कोणामध्ये झाला होता? तर पुणे करार झाला होता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि गांधीजी यांच्यामध्ये. पुढचा प्रश्न आहे, प्रसिद्ध असा पुणे करार कधी करण्यात आला होता? 24 ऑक्टोबर 1932, 24 सप्टेंबर 1932, 24 सप्टेंबर 1931 का 24 ऑगस्ट 1931? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 24 सप्टेंबर 1932. पुढचा प्रश्न आहे, सविनय कायदेभंगाचे ऐतिहासिक पर्व कधी संपले? मार्च 1932, ऑक्टोबर 1934, एप्रिल 1934 का डिसेंबर 1933? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, एप्रिल 1934. पुढचा प्रश्न आहे, इंग्लंडच्या पार्लिमेंटमध्ये भारतीयांना संविधानिक अधिकार देणारा कायदा कधी पास झाला? 1932, 1933, 1934 का 1935? तर योग्य उत्तर आहे या प्रश्नाचा पर्याय क्रमांक 4, 1935. पुढचा प्रश्न आहे, कोणाचा शासनकाळ हा हिंदी साहित्याचा सुवर्ण काळ म्हणून ओळखला जातो? अकबर, औरंगजेब, शहाजहां का जहांगीर? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, अकबर. पुढचा प्रश्न आहे, आग्राच्या लाल किल्ल्याची निर्मिती कोणाद्वारे करण्यात आली? तर आग्र्याच्या लाल किल्ल्याची निर्मिती केली होती अकबरने. पर्याय क्रमांक 1. पुढचा प्रश्न आहे, दिवाने खैरात या विभागाची स्थापना कोणी केली होती? अलाउद्दीन खिलजी, बलबन, फिरोजशाह तुगलक का मोहम्मद बिन तुगलक? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, फिरोजशाह तुगलक. पुढचा प्रश्न आहे, पानिपताची दुसरी लढाई कधी लढण्यात आली होती? 5 नोव्हेंबर 1526, 17 नोव्हेंबर 1561, 10 नोव्हेंबर 1557 का 5 नोव्हेंबर 1556? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, 5 नोव्हेंबर 1556. पुढचा प्रश्न आहे, हडप्पाकालीन स्थळ लोथल खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे? गुजरात, महाराष्ट्र, हरियाणा का राजस्थान? तर योग्य उत्तर आहे या प्रश्नाचा पर्याय क्रमांक 1, गुजरात. पुढचा प्रश्न आहे, केसरी या वृत्तपत्राचे प्रथम संपादन खालीलपैकी कोणी केलं? लोकमान्य टिळक, गोपाळ गणेश आगरकर, महात्मा गांधी का कृष्णशास्त्री चिपळूणकर? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, गोपाळ गणेश आगरकर. पुढचा प्रश्न आहे, भारतात कापूस लागवडीचे सर्वात पहिले पुरावे कोठे सापडले? बनवाली, राखीगढी, मेहरगड का लोथल? तर योग्य उत्तर आहे या प्रश्नाचा पर्याय क्रमांक 3, मेहरगड. पुढचा प्रश्न आहे, तत्वबोधिनी सभा या संघटनेची स्थापना कोणी केली होती? राजा राममोहन राय, दादाभाई नौरोजी, आनंद मोहन बोस का देवेंद्रनाथ टागोर? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, देवेंद्रनाथ टागोर.
पुढचा प्रश्न आहे, पुणे करारानंतर दलितांसाठी स्वतंत्र मतदारसंघाऐवजी विधिमंडळात किती जागा राखीव ठेवण्याचे ठरले? 100, 148, 150 का 120? तर योग्य उत्तर आहे या प्रश्नाचा पर्याय क्रमांक 2, 148. पुढचा प्रश्न आहे, 1937 मध्ये देशातील 11 प्रांतांमध्ये निवडणुका झाल्या. त्यापैकी किती प्रांतात राष्ट्रीय सभा निवडून आली? इथं आहे राष्ट्रीय सभा, म्हणजेच काँग्रेसची मंत्रिमंडळ निवडून आली. तर 10, 11, 9 का 8? तर योग्य उत्तर आहे या प्रश्नाचं पर्याय क्रमांक 4, 8. 8 ठिकाणी काँग्रेसची मंत्रिमंडळही निवडून आली होती. पुढचा प्रश्न आहे, वैयक्तिक सत्याग्रही म्हणून सर्वात पहिले कोणाची निवड करण्यात आली होती? आचार्य विनोबा भावे, पंडित जवाहरलाल नेहरू, सुभाषचंद्र बोस का महात्मा गांधी? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, आचार्य विनोबा भावे. पुढचा प्रश्न आहे, युरोपात दुसऱ्या महायुद्धाची सुरुवात कधी झाली होती? 1935, 1945, 1940 का 1939? तर युरोपात दुसऱ्या महायुद्धाची सुरुवात झाली होती 1939. पर्याय क्रमांक 4. पुढचा प्रश्न आहे, चांदीची नाणी जारी करणारा पहिला गुप्त शासक कोण होता? चंद्रगुप्त द्वितीय, चंद्रगुप्त प्रथम, कुमारगुप्त का श्रीगुप्त? तर योग्य उत्तर आहे या प्रश्नाचा पर्याय क्रमांक 1, चंद्रगुप्त द्वितीय. पुढचा प्रश्न आहे, गुप्त काळातील सोन्याचे नाणे कोणते होते? रियल, दिनार, रुपया का रुबल? तर योग्य उत्तर आहे या प्रश्नाचा पर्याय क्रमांक 2, दिनार. पुढचा प्रश्न आहे, भीमबेटका हे पुरापाषाणयुगीन ठिकाण कुठे आहे? उत्तर प्रदेश, बिहार, मध्य प्रदेश का राजस्थान? तर भीमबेटका हे ठिकाण आहे मध्य प्रदेशमध्ये. पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न आहे, गौतम बुद्धांनी पहिला उपदेश कुठे दिला? तर पहिला उपदेश दिला सारनाथ येथे. पुढचा प्रश्न आहे, भारतात महालवारी पद्धतीची सुरुवात कोणी केली होती? हॉल्ट मॅकेंजी, विलियम बेंटिक, लॉर्ड मिंटो का लॉर्ड रिपन? तर योग्य उत्तर आहे या प्रश्नाचा पर्याय क्रमांक 1, हॉल्ट मॅकेंजी. पुढचा प्रश्न आहे, पहिला फॅक्टरी ॲक्ट कोणाच्या काळात लागू झाला होता? तर पहिला फॅक्टरी ॲक्ट लागू झाला होता लॉर्ड रिपनच्या काळात. पर्याय क्रमांक 4. पुढचा प्रश्न आहे, पहिला फॅक्टरी ॲक्ट कधी लागू झाला होता? 1981, 1881, 1882, 1880 का 1892? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, 1881. पहिला फॅक्टरी ॲक्ट हा 1881ला लागू झाला होता. पुढचा प्रश्न आहे, कोणत्या चार्टर्ड ॲक्टनुसार बंगालचा गव्हर्नर जनरल भारताचा गव्हर्नर जनरल बनला? 1873, 1773, 1853 का 1833? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, 1833. पुढचा प्रश्न आहे, महात्मा गांधी काँग्रेस अधिवेशनाचे पहिल्यांदा अध्यक्ष कधी बनले होते? बेळगाव, मुंबई, सुरत का पुणे? तर योग्य उत्तर आहे या प्रश्नाचं बेळगाव.
महात्मा गांधी बेळगाव अधिवेशनाचे पहिल्यांदा अध्यक्ष बनले होते? पुढचा प्रश्न आहे, जालियनवाला बाग हत्याकांडाच्या निषेधार्थ महात्मा गांधींनी कोणती पदवी परत केली होती? सर, कैसरे हिंद, महात्मा का डॉक्टर? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, कैसरे हिंद. जालियनवाला बाग हत्याकांडाच्या निषेधार्थ महात्मा गांधींनी कैसरे हिंद ही पदवी ब्रिटिशांना परत केली होती. तर हे होते आजच्या या व्हिडिओचे 50 प्रश्न. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.